निसर्गानं पृथ्वीवर पाण्याचा अमाप ठेवा ठेवला आहे. वस्तुतः पृथ्वीवर 71% पाणी असून जमीन ही 29% आहे. अलीकडच्या काळात पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे निसर्ग चक्र बिघडू लागलं. परिणामतः पावसाचं प्रमाण घटू लागलं. नद्या नाले कोरडे पडू लागल्यानं पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच गंभीर होऊ लागली. ऐका हो ऐका, आपल्या गावामध्ये 4 दिवस नळ येणार नाहीत हो. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा हा दिवसेंदिवस अडचणीचा आणि अवघड विषय बनत चालला आहे. महाराष्ट्रातील शहरीकरणाचे प्रमाण जरी वाढत असले तरी छोटी शहरं आणि खेडी यांच्या प्रश्नात बरीच समानता आहे. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता ही बंधने लक्षात घेतली तर अयोग्य अथवा अपुऱ्या किंवा बिघडलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. उपलब्ध पाण्याचा संतुलित वापर करणं हे मानवाच्या हातात असलं तरी त्याला दिशा देण्याचं काम महाराष्ट्र शासनाचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग सातत्यानं करीत आला आहे. सन 2003 साली जलस्वराज्य ही पाणी पुरवठा आणि परिसर स्वच्छता योजना अस्तित्वात आली आणि गावाचं चित्रच बदलू लागलं. जलस्वराज्याच्या साथीनं गावात भूमिगत गटार योजना यशस्वीरित्या राबवल्यानं निर्मल ग्राम जसे काही शहरांशी स्पर्धा करू लागले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 141 ग्रामपंचायतींपैकी 73 ग्रामपंचायती या लोकांचा पुढाकार आणि शासनाचा सहभाग असलेल्या जलस्वराज्य प्रकल्पात सहभागी झाल्या. संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव तालुक्यातील घुई हे गाव अत्यंत कठीण पाणी समस्येला सामोरं जात होतं. पूर्वी इतका त्रास होता आम्हाला पाण्याचा की खूपच, म्हणजे पाणीच ना सापडे. पाण्याला जर नदीवर गेलं ना तर चिखलातून चालता येत नव्हतं. काटे, काही काचा धसत पायात तर काही काटे रुतत. जलस्वराज्य आल्यामुळे आम्हाला घरोघरी नळ झाले, चांगलं स्वच्छ पाणी प्यायला मिळते. जलस्वराज प्रकल्पाअंतर्गत सर्व उपंगाविषयी जी कामं करायची होती ती कामं पूर्ण झालेली. त्यानंतर पुढील देखभाल दुरुस्ती आणि कशी करायची म्हणून आम्ही गावातून एक आमसभा बोलावली आणि त्या आमसभेमध्ये किंवा देखभाल दुरुस्ती कशी करायची आणि पाणीपट्टी कशी वसूल करायची तर याबद्दल एक मीटिंग घेऊन ठराव पास केला. 12 महिन्याची पाणीपट्टी जो कोणी व्यक्ती एकाच वेळेस जमा करेल त्यांना 1 महिन्याची पाणीपट्टी आपण सूट द्यायची. पाणी पुरवठा योजनेची साधनं व्यवस्थित चालावी यासाठी ग्रामीण भागातील जनता आणि त्यांच्या संस्था जसे ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती तसेच ग्रामपंचायत यांच्यावर पूर्ण जबाबदारी देण्यात आली. मोठ्या प्रमाणावर योजना होऊनही पाण्याचं संकट दिवसेंदिवस गंभीरच होत आहे. यास मुख्य कारण म्हणजे पाणी पुरवठ्याशी संबंधित उपाययोजना यांच्याकडे उभारणी करताना आणि त्यानंतर त्यांच्या देखभाल दुरुस्तीमध्ये केले जाणारे अक्षम्य दुर्लक्ष. शिवाय गावकऱ्यांमध्येही देखभाल दुरुस्ती करता लागणाऱ्या क्षमतेचा अभाव. जलस्वराज्य योजनेमध्ये माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच क्षमता बांधणी अंतर्गत विविध कृती कार्यक्रमांद्वारे ग्रामीण जनतेच्या जाणीवा आणि क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न होऊ लागला. जलस्वराज्य प्रकल्प गावामध्ये आल्यामुळे लोकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळायला लागलं. पूर्वी गढूळ पाणी प्यायला लागत होतं, त्याच्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत होते. आणि आता स्वच्छ पाणी मिळाल्यामुळे लोकांचा दवाखान्याचा खर्च वाचला, लोकांचं आरोग्य चांगलं राहायला लागलं आणि संपूर्ण गाव संघटित झालं. जलस्वराज्यामुळे गावामध्ये बचत गट निर्माण झाले, महिला बचत गट निर्माण झाले. त्याच्यामुळे महिलांना उद्योग सुरू झालेत आणि लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, आरोग्य सुधारत आहे आणि सर्व लोकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचं पाणी मिळत आहे. हा प्रकल्प शासनाचा नसून आपलाच आहे अशी भावना ग्रामस्थात रुजू लागली. बुलढाणा जिल्ह्यातील 73 गावांनी
पाणी पुरवठा आणि स्वच्छता सुविधांचे तसेच देखभाल दुरुस्तीचे व्यवस्थापन स्वीकारल्यामुळे ही गावे स्वावलंबी झाली. गावकऱ्यांना शुद्ध पाणी आणि स्वच्छ परिसर देण्यासाठी लोकवाटा उचलण्याची जबाबदारी गावानं स्वीकारली. या प्रकल्पाचा मूळ उद्देश जो होता की गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी गाव स्तरावर एकत्रित येऊन लोकसहभागातून आपल्या समस्या आपण सोडवायच्या. बुलढाणा जिल्हा अंतर्गत 141 ग्रामपंचायतीमध्ये 194 गावामध्ये हा प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. या प्रकल्पांतर्गत आज रोजी 127 ग्रामपंचायतीमध्ये 168 गावामध्ये पाणी पुरवठाची कामे पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. तसेच इतर स्वच्छता सुविधाची कामे सुद्धा पूर्ण केलेली आहेत. तसेच महिला सक्षमीकरणाकरता बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून महिलांद्वारे उद्योग सुद्धा सुरू आहेत. या प्रकल्पाचा जो मूळ उद्देश आहे ग्रामस्थांनी गाव स्तरावर एकत्रित येऊन आपल्या समस्या आपण सोडवाव्या हा उद्देश सुद्धा मला सफल झाल्यासारखं वाटत आहे. क्रांतिकारी बदल घडवणारी ही योजना चालवण्यासाठी आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी महिला बचत गटही पुढे सरसावू लागले. संपूर्ण गावात नवचैतन्य निर्माण झाल्यानं स्वावलंबनाचे एक पाऊल पुढे पडू लागलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये टप्पा 1, टप्पा 2 आणि टप्पा 3 अंतर्गत सुरुवातीला 171 ग्रामपंचायतीची आणि 214 गावांची निवड करण्यात आलेली होती. टप्पा 1 मध्ये 23 ग्रामपंचायती, टप्पा 2 मध्ये 51 आणि टप्पा 3 मध्ये 66 अशा एकूण 141 ग्रामपंचायती आणि 194 गावांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामसभेमार्फत सुरुवातीला 3 समित्यांची निवड होणं अपेक्षित आहे. त्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती, या समितीमार्फत म्हणजे भौतिक स्वरूपांची कामं पूर्ण करण्यात येतात. त्यानंतर सामाजिक लेखा समिती, झालेल्या कामांचं लेखापरीक्षण किंवा ऑडिट या समितीमार्फत करण्यात येतं. आणि तिसरी समिती जी आहे महिला विकास समिती, या समितीमार्फत गावातल्या महिला बचत गटांना प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य अशा ह्या 3 समित्यांमार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येते. जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावामध्ये जागतिक बँकेच्या नियमावलीनुसार ही सर्व कामं 18 महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणं आवश्यक आहे. आज रोजी 127 गावामध्ये सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरू आहे. 122 गावं जे आहेत ही 50% त्या ठिकाणी शौचालय झालेले आहेत. आणि 79 ग्रामपंचायतीमध्ये पुढील 6 महिन्याची पाणीपट्टी गोळा झालेली आहे. आता डिसेंबर 2009 अखेर ही सर्व कामं पूर्ण होऊन ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण होणं आवश्यक आहे. म्हणजे ही जी बहिर्गमनाची प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रामुख्याने 2 अटी त्यामध्ये आहेत. एक पहिली अट आहे की ते गाव 50% हागणदारीमुक्त झालं पाहिजे. दुसरी अट आहे पुढील 6 महिन्याची पाणीपट्टी त्या गावाने देखभाल दुरुस्तीसाठी गोळा करणं आवश्यक आहे. आणि आता जवळपास किरकोळ कामं जर वगळली तर सर्व कामं या प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेली आहेत. नोव्हेंबर अखेर आज आमच्या जवळपास 48 ग्रामपंचायती या जलस्वराज्य प्रकल्पामधून बाहेर पडलेल्या आहेत. उरलेल्याही ग्रामपंचायती बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. जलस्वराज्य केवळ पाणी पुरवठा आणि स्वच्छतेपर्यंतच मर्यादित नसून लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून उभी केलेली अशी ही लोकाभिमुख जलस्वराज्य योजना खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या मनात स्वमालकीची भावना रुजवते. जी लोकशाहीची जी संकल्पना जी आहे तीच संकल्पना या जलस्वराज्य योजनेमध्ये आहे. लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिताच आणि लोकांनी राबवलेली ही योजना आहे. मूळ हेतू हा अत्यंत या योजनेचा उदात्त होता. कारण आतापर्यंत ज्या योजना झाल्या त्या शासकीय यंत्रणेमार्फत ज्यावेळेस राबवत होत्या त्यावेळेस लोकांच्या तक्रारी ह्या निश्चित होत्या. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने हा एक अभिनव कार्यक्रम आपल्या या जलस्वराज्य अंतर्गत या लोकांपर्यंत हा कार्यक्रम दिला. आणि म्हणून क्षमता बांधणीपासून तर ह्या योजना हस्तांतरित करण्यापर्यंत ही सगळी प्रक्रिया या आपल्या सगळ्या जनतेच्या हाती दिली. जलस्वराज्य या प्रकल्पाचा मुख्य हेतू केवळ शुद्ध पाणी न देता स्वच्छ गाव सुद्धा करण्याची यामध्ये संकल्पना होती.
आणि म्हणून आम्ही सुरुवातीला यामध्ये जो करारनामा समितीने करून दिला की स्वच्छ गाव आम्ही करून देऊ, आम्ही सातत्याने सप्टेंबर पासून तर नोव्हेंबर पर्यंत 4 ह्या सभा प्रत्येक तालुका स्तरावर आम्ही लावल्या. आम्ही जी छोटी मोठी जी कामं होती सिव्हिल वर्क ती सुद्धा आज आम्ही पूर्ण केली आणि त्यामधून आज 127 गावांना आपण पाणी दिलेलं आहे. आज रोजी आमची 48 गावं एक्झिट झाली आणि जवळपास 71 गावाची जे आमचे सिव्हिल वर्क आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. अपेक्षा आहे आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची आणि आमच्या या संबंधित आमचे जलस्वराज्य टीम आणि गावकऱ्यांची जर व्यवस्थित आमचं सगळ्यांनी योग्य सहकार्य केलं तर निश्चितच येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये या 141 गावामध्ये सुद्धा संपूर्ण प्रकल्पामधून आम्ही या बहिर्गमन करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. पाणी पुरवठा ही योजना आपली आहे, ती शाश्वत स्वरूपात चालली पाहिजे. यासाठी आपणच प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणूनच वेळेवर आणि नियमित पाणीपट्टी भरणे हे आपले कर्तव्यच आहे, असे सूर ग्रामसभेतून उमटू लागले. याच पाणीपट्टीतून पाणी सेवकाचा पगार, पंप दुरुस्ती, वीज देयक आणि पाणी शुद्धीकरण अशी विविध कामे केली जातात. पाणी पुरवठा योजनेत वापरले जाणारे साहित्य हलक्या दर्जाचं असणं ही योजनेचे आयुष्य कमी करणारी बाब असते. तसेच विहीर बांधकामात अथवा टाकी बांधकामात हलक्या दर्जाचे सिमेंट वापरणं आणि त्यावर व्यवस्थित पाणी न मारणं ही देखील बांधकामाचे आयुष्य कमी करणारी बाब ठरू शकते. नियोजनाचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा अंमलबजावणी ही नियोजित रूपानं केली जाते. योग्य अंमलबजावणी ही भविष्यातील देखभाल दुरुस्तीवर खर्च होणारा वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळू शकते. योजनेसाठी लागणारे वाळू, सिमेंट, विटा, स्टील, इलेक्ट्रिक मोटार पंप, स्टार्टर, व्हॉल्व्ह, पाईप, इलेक्ट्रिक केबल इत्यादी बाबींची गुणवत्ता, दर्जा आणि त्यांचे योग्य प्रमाण ह्या बाबी अत्यंत महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. म्हणून स्थानिकांनाच प्रशिक्षित करून देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. पंपसेट दुरुस्ती करताना आणि विजेची उपकरणे हाताळण्यासाठी रबरी हातमोजे आणि जाड बूट वापरावे. तसेच काही नियमित लागणारे सुटे भाग जसे स्टार्टर, नट, क्लॅप बोल्ट्स, बेंड, वायरिंग इत्यादी पंप घरामध्ये ठेवावे. मोटार पंप वेगळा करताना योग्य त्या पाण्यानेच नट किंवा बोल्ट उघडावा, म्हणजे त्या बोल्टचे हेड खराब होणार नाहीत. अशा सूचना प्रशिक्षणाद्वारे देण्यात आल्या. केबल जोडणी करताना केबलचे 3 वायर लाल, पिवळा आणि निळा समान ठिकाणाहून न कापता 2 कट म्हणजे साधारण 1.5 ते 2 इंच पर्यंत अंतर ठेवून कापावे. लाल लाल, पिवळी पिवळी, निळी निळी याप्रमाणे वायर जोडावा. सतत पाण्यात पंपसेट राहत असल्यामुळे काही वेळेस नट किंवा बोल्ट गंजलेले असतात. ते रॉकेल किंवा डिझेल वापरून स्वच्छ करावेत. स्त्रोताचा परिसर स्वच्छ ठेवावा. स्त्रोताची पाण्याची पातळी कमी होत असल्यास गावस्तरावर सुद्धा देखभाल दुरुस्तीच्या निधीमधून आडवे बोर, उभे बोर, वनराई बंधारे, विहीर पुनर्भरण, बोर पुनर्भरण या प्रकारच्या उपाययोजना कमी खर्चामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून कराव्यात. पाण्याची तपासणी करूनच त्याची योग्यता ठरवावी. वर्षातून कमीत कमी 4 वेळा जैविक तर रासायनिक तपासणी कमीत कमी 2 वेळा करावी. पाण्यात क्लोरीनचे प्रमाण असणे हे निर्जंतुकीकरण पूर्ण झाल्याची खूण आहे. पाण्यात किती क्लोरीन आहे हे ओटी टेस्ट करून ठरवावे. दररोज निरीक्षणे नोंदवावी. दाब नलिकेचे पाईप हे ISI मार्कचे असावे. ते कमीत कमी 3 फूट जमिनीखाली अंथरलेले असावे. पाईपलाईनवर 400 मीटर नंतर एक एअर व्हॉल्व्ह द्यावा. साधारणतः 15 दिवसांनी पाईपलाईनच्या मार्गाने चालत जाऊन गळतीचा शोध घ्यावा. जलस्वराज्याच्या साथीनं